नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हिंगोली जिल्ह्यातून जरांगे पाटील यांचे अंगरक्षक झाले, अंतरवल्लीला रवाना. सर्वांना माझा जय जिजाऊ बांधवांनो. ग्रामीण भागातून ज्यावेळेस आमची पहिली ते मुंबई वारी झाली त्याच्यातून आमची एक गाडी निघायची, परंतु आताच्या याच्यामधून आम्हाला चावडी बैठकीच्या माध्यमातून असा दिसून येतो ग्रामीण भागातला मराठा समाज आमच्या म्हणजे संघर्ष होता म्हणून पाठीमागं खंबीर आहे. एक गाडी नाही हो, 10 गाड्या एका गावातून निघालेल्या आता, म्हणजे या पहिल्यापेक्षा आम्ही 5 पटीनं मुंबईच्या दिशेकडे निघत आहोत. यांची संख्या आम्हाला मोपून सांगता येणार नाही, आमचा कुणी अंदाज बांधू पण नाही. संविधान जे काय म्हणाल त्या संविधानानुसार चलल. आम्ही संघर्ष होता मनोज जरांगे पाटील जे निर्णय घेते 6 कोटी मराठा तिच्या पाठीशी खंबीर राहील. त्या एवढा निर्णय घेणारे आम्ही एक मराठा सेवक आहोत. नाही नाद तर कसा सोडता येईल. आमच्या लेकराच्या जीवाचा प्रश्न, आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आहे. हे नाद नव्हे, हे आमचा संघर्ष आहे. याला जर कोणी नाद म्हणसाल तर खरं आमचा नादच करू नका मराठ्याचा, कारण आम्ही संघर्षाची लढाई लढतो आणि आमच्या लेकराच्या म्हणजे भविष्याच्या विचाराची लढाई आहे आणि आमच्या हक्काच्या आरक्षणाची लढाई आहे. 100% झुकावंच लागल, कारण की 6 कोटी मराठा मुंबई दिशेत निघत आहे. त्यांना आताच धासकी घेतलेली आहे. त्याचा आताच कोणता एक PA येऊन आमच्या दादाशी भेटला आणि मुंबईकडे येऊ नका, आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो. बघूत काय होते. दादानं अंतराळ शाळेतून जाय बाबा, जोपर्यंत आमचा हे घेऊन ये आरक्षण तेव्हाच आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. मनोज जरांगे पाटील तो आमच्या लेकरासाठी लढतो हे एवढंच माहिती आहे. आम्ही कोणाच्या जातीय धर्मावर न बोलणारे माणसं आहोत. तो त्याच्या समाजासाठी त्यानं काम करावं, आम्हाला देणं घेणं नाही. मराठा समाज या हक्याला ओळखत नाही. आम्ही आंतरवालीला आधी होणार आहोत. सकाळी 10 वाजता मुंबईकडे रवाना होणार आहोत. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो.